गाव ते गाव असतं, तिथं माझं तुझं असं काहीच नसतं. गाव ते गाव असतं. चार खणाचं का होईना कौलारू टुमदार घर असतं. दार सताड उघडं येणं जाणं साऱ्यांचं असतं. गाव ते गाव असतं. चुलीवरल्या भाकरीसोबत ठेचा तोंडी लावणं असतं. मायेची दुधावरली सायनं उडदाचं उकळतं माडगं असतं. गाव ते गाव असतं. शेजार धर्माला जागणं मन मोकळं वागणं असतं. बोला चालायला इथे कुणालाही कसलंच बंधन नसतं. गाव ते गाव असतं. मोकळी हवा मोकळे मन वागणं ही साऱ्यांचे मोकळं असतं. माया ममतेचा घडा भरलेला अंतःकरण सरळ असतं. गाव ते गाव असतं. गाव ते गाव असतं. ही एक छोटीशी कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. आपण लहानपणी सर्वांनी ऐकलं असेल किंवा पुस्तकामध्ये वाचलंही असेल आणि आपल्याला लहानपणी निबंध लिहिला असायचं माझं गाव. तेव्हा आपण सर्वजण असंच लिहितो, डोंगराच्या पायथ्याशी असणारं माझं छोटंसं गाव. तिथे गावाला आजूबाजूला माझी शेती आहे, गावाला माझं छोटंसं घर आणि घराच्या समोरून वाहणारी संतपणे वाहणारी नदी. हे सर्व आपण असं वर्णन करायचो. अगदी तसंच आहे माझं गाव. डोंगराच्या कुशीत वसलेलं, गावातून वाहणारी छोटीशी नदी आणि नदीच्या काठी बसलेले हे माझं छोटंसं गाव. अगदी असंच आहे माझं गाव. निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव, मी मिरवतो त्याचे लावून या नाव. पुलं ओलांडिता पुढे रस्ता येईल तांबडा, आणि न सरळ जरी दिसेल वाकडा. पहा तेथून खालती साळ वाकते सोन्यात, बघालच जेवताना कुंकू प्रत्येक दाण्यात. माणसांच्या जातीसाठी दाटी करतील माड, गर्द मध्येच एखादे आंब्या फणसाचे झाड. असो झाडी किंवा वाडी सुने नाही वाटायचे, नादी आपुल्याच कोणी नाही लागायचे. तेथे गात असायचे थोड्या पायवाटा हिंडा, लाल तांबड्या वाकड्या होड्या, उपड्या झालेल्या तशा बघाल टेकड्या. जेथे होईल माध्यान्ह तेथे पान वाढलेले, काळोख्यात कुणीतरी ज्योत घेऊन आलेले. श्रमी प्रेमळ जीवांची 5,000ची वस्ती, खडा मारिताच परी दिसे मोहळाची वस्ती. इथे जे जे काही भले ते ते सगळ्या गावाचे, भाग्यभूषण वाटते एका दुर्गेच्या नावाचे. उभ्या गायीच्या जाईने मढते मंदिर, नाही काही चांदण्यात दुजे त्याहून सुंदर. झालं जेव्हा चुकू नका तिच्या पूजा नैवेद्याला नका राहू, आल्या विन माझ्याकडे निवाऱ्याला गोव्यातच माझा गाव. असा ओव्यांतच गावा, तेथे जाऊन राहून डोळे भरून पाहावा, असा माझा गाव. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. धन्यवाद.